नमस्कार, सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर उन्हाळा सुरू झाला की आपल्या इथल्या स्त्रियांचं एकच धावपळ उडते, ती म्हणजे उन्हाळ काम बनवायची। तर मी सुद्धा छान असं ऊन पडतंय म्हटलं चला उन्हाळ काम चालू करून घेऊयात, कारण मुलांच्या शाळा चालू आहेत तोपर्यंतच उन्हाळ काम करून घेते मी। नंतर काय होतं, त्यांचे दिवसभर ते घरी असले की काहीही काम करून देत नाहीत। तर म्हटलं चला शेवया बनवून घेऊयात, तर तो ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं, कारण मी भरपूर स्त्रियांना पाहिलं आहे की त्या असे रेडीमेड पदार्थ विकतचे मागवतात, परंतु मी म्हटलं चला घरीच कसे शेवया बनवायच्या ते तुम्हाला दाखवूयात। तर इथं मी काय केलेलं आहे, 3 किलो रवा घेतलेला आहे, तो चाळून स्वच्छ केलाय। त्यामध्ये 1 किलो गव्हाचं पीठ बारीक चाळणीने चाळून मिक्स केले आणि मीठही टाकले चवीपुरतं। आणि ह्या शेवया मी गावामध्ये जी मशीन आहे शेवयाची त्यांच्याकडे नेले आहेत बनवायला, अगदी पटकन होतात। तर या ताईंनी छान अशा स्वच्छ अशा पाटीमध्ये हे पीठ मळायला सुरुवात केलेला आहे। घट्टसर असा गोळा बनवायचा नसतो, कारण या मशीनमध्ये अशा पद्धतीने पीठ टाकलं की छान अशा शेवया होतात। ते सर्व पीठ जे आहे ते त्यांनी छान असं पाटीमध्ये मळून घेतलंय। या जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही शेवया बनवल्या तर चवीला छान होतात। तर मी 2 प्रकारे वेगवेगळ्या शेवया बनवलेल्या आहेत, एक लहान ताटलीने आणि एक मोठ्या ताटलीने। म्हणजे काय होतं, मुलांना जर शिरखुर्मा किंवा खीर खायची असेल तर लहान ताटलीचा छान होतात शेवया। तर मशीनमध्ये हे पीठ अशा पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे। मशीन चालू केली आहे, त्याचबरोबर फॅनही चालू असतो, म्हणजे काय होतं त्या शेवया एकमेकाला चिकटल्या जात नाहीत, एकदम पटकन होतात। तर या प्रमाणात जर तुम्ही बनवल्या तर चवीला छान होतात। तर या पद्धतीने त्या सगळं आपल्याला करून देतात आणि पैसेही असे जास्त काही लागत नाहीत। प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा रेट असतो, खेड्यामध्ये वेगळा आहे, शहरामध्ये वेगळा आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान अशा शेवया आपल्या होत आहेत। थोडीशी मोठी ताटली आहे ही, कारण मॅगी मसाला असेल आणि या शेवया जर तुम्ही बनवल्या तर आपल्या मुलांना पौष्टिक असं घरच्या घरी आपण खायला देऊ शकतो। मॅगी वगैरे जे आहे ते खूप दिवस प्रिझर्वेटिव्ह वापरून प्रिझर्व केलेले असतात, तर अशा पद्धतीने तुम्ही घरी शेवया बनवू शकता आणि मॅगी मसाला वापरून लहान मुलांना ते देऊ शकता। यामध्ये वेगवेगळ्या ताटल्या असतात, लहान मोठ्या, एकदम लहान। तर ही मध्यम आकाराची ताटली आहे। तर अशा पद्धतीने बांबूवर छान असं वाळवलं जातं, वरती फॅन चालू आहे आणि खाली आपला कपडा नेला होता मी, म्हणजे जे खाली पडलेलं आहे ते पण आपल्याला व्यवस्थित असं गोळा करून आणता येतील। तर खूप पटकन होतात। पहिल्या काळामध्ये ते हाताने असं फिरवून वगैरे केले जायच्या, परंतु आता मशीन आलेल्या आहेत त्यामुळं हे काम खूप झटपट झालेलं आहे। आणि इथं स्वच्छता पण आहे त्यामुळे मी इथूनच करून आणते। तर अशा तोडतात आणि नंतर या अशा पद्धतीने या बांबूवर पसरून टाकतात। वरती फॅन चालू आहे त्यामुळे ते चिकटत नाहीत आणि उष्णता जास्त असल्यामुळे एकदम पटकन वाळतात। तर आपल्या शेवया सगळ्या करून झालेल्या आहेत। थोडा वेळ मी थांबले म्हणजे छान अशा सुकल्या गेल्या आणि सुकल्यानंतर घरी आणता येतात गाडीवर वगैरे, म्हणून मग एक 10-15 मिनिटं मी छान अशा सुकून दिल्या। तर छान सुकल्यानंतर जो कपडा आपण नेलेला होता त्याच्यावरती अशा पद्धतीने सर्व काढून घेतल्या। आता एक दिवस पूर्ण छान असं ऊन द्यायचं याला, म्हणजे वर्षभर छान व्यवस्थित राहतात, त्याला किड वगैरे किंवा खराब होत नाहीत। तर आता हे घरी आणायचे आणि छान असं एक दिवसभर कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। वर्षभर तुम्ही छान अशा टिकवून ठेवू शकता, अजिबात खराब वगैरे होत नाहीत, पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि चवीलाही मस्त होतात, कारण प्रमाण एकदम छान आहे। याच प्रमाणात तुम्ही नक्की बनवा। तर तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या शेवया झालेल्या आहेत।
तुम्हीसुद्धा याच प्रमाणात नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला नक्की सांगा त्या कशा झाल्या. मी खूप साऱ्या रेसिपीचे जे व्हिडिओ आहेत या अगोदर अपलोड केलेले आहेत, त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही दाबत जा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन येत जाईल. परत भेटूयात एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा.